उद्धव इथं कशासाठी? मानसी काय? ऐकून माहित होतं, आज प्रत्यक्षानं पाहिजे. मानाचं शिंग ते मानसिंग ना, राज्याचे मानाचं शिंग होतं ते राज्यासाठी वाजायला हवं. हे कशासाठी वाजलं? स्वार्थासाठी. मानसिंग काय काय? परशुराचा खून आपण केला. परशुराचा मेहुणा आणि त्याच्या खुनाचा सूड घेण्याच्या उद्देशानं योगायोगानं आपली ग्रंथिका झाली. फार चांगली गोष्ट आहे. जीवनात आनंद भोगला, तो आनंद संपला. आता मृत्यूच्या यातना भोगाव्या तुला. उद्धव, हा जो तुझा मनी विचार वावरतोय तो साधा साधी कसा शक्य होणार आहे? आता पर्यंत कलकोटा या मानसिंगचा दरार आहे. माझा नामविदार ऐकली सारे थरकाप खबरतय आणि असं तुला एकच सांगतोय, त्यांचा भय दूर करण्याच्या उद्देशाने म्हणतोय. मानसिंग काय? सारे जण तुला घाबरताय, थरथर कापताय. हा भ्रम आहे तुझा. माझा भ्रम. प्रत्येक गोष्ट तू कपटाचं आचरण करून केली. महाराजांनी तुला हद्दपारीचं शासन दिलं, त्याला सुद्धा कारण तुझ्यासारखा बेईमान व्यक्ती आणि तुझ्या जागी परशुला नेमिलं ते तुला सहन झालं नाही. परशुला तुला बंदिवान करून महाराजांपर्यंत उपस्थित केलं. त्याला मिळालेलं ते पारितोषिक, ते पारितोषिक पाहतात तुझ्या तळपायाची आग जाऊन काढू लागली आणि म्हणून तू त्याचा खून केला. त्या खुनाचा प्रतिशोध घेण्यासाठी तुझा काही काळ असेल. शेवटी माझा नाविलाज आहे. जो माझा प्रतिवादी त्याच्या देहात मी करणार आहे. साऱ्या जनतेसाठी, राज्यासाठी, महाराजांसाठी माझ्या पंचप्राण गेले असतील तरी त्याचं मला दुःख नाही. पण अशी व्यक्ती या राज्यात जिवंत
आज घडले जगा वेगळे घडले जगा वेगळे